हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी ब्लिंकिटवरून फिलिप्सचं इंडक्शन कुकर मागवलं आहे. तुम्ही बघू शकता, हे 2100 वॅटचं आहे. तर आता ते आपण ओपन करून बघूया कसं आहे. आणि हे मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं आहे. हे मला 3728ला मिळालं आहे. रेचल, तुम्ही बघू शकता, ग्रेव्ही, रोटी, डोसा, फ्राय करू शकतो, कुकिंग करू शकतो, शिजवू शकतो आणि कुकर वगैरे पण याच्यात होऊ शकतो आपला. ते तुम्ही बघू शकतात, याची जी MRP आहे ती 6295 आहे आणि हा मला 3728ला रिसीव झाला आहे. आता हा आपण कॅरी बॅगमधून काढूया आणि मला कसा रिसीव झाला तो मी तुम्हाला इथे दाखवते. इथे तुम्ही बघू शकतात सगळे फंक्शन्स आहे. मॅन्युअल, टेम्परेचर, टायमर, रोटी डोसाचं, ग्रेव्हीचं फंक्शन आहे. इथे ऑन ऑफचं बटन आहे, पॉजचं आहे, स्टर फ्राय, स्लो कुकिंग, प्रेशर कुकर. तर असं सगळं फंक्शन्स दिलेले आहेत याच्यामध्ये. आणि इथे आपल्याला याच्यामध्ये सगळं अवेलेबल आहे मॅन्युअलमध्ये. मॉडेल तुम्ही बघू शकतात, खूपच सुंदर आहे, ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि यूजफुल तर आहेच. आता हा आपण ऑन करून बघणार. आता तुम्ही बघू शकता, मी याच्यात पाणी गरम करून बघितले, बबल्स येत आहे. तर मी आधी हे ऑनचं बटन क्लिक केलं आणि त्याच्यानंतर मॅन्युअलचं बटन क्लिक केलं आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर तुम्ही बघू शकतात पाण्याची वाफ येते. तर अशा प्रकारे याचा आपल्याला वापर होऊ शकतो. आपण याच्यावर वेगवेगळे प्रकार नक्की ट्राय करू. आणि इकडे जे नंबर तुम्हाला ब्लिंक होताना दिसत होते ते ॲक्च्युली ब्लिंक होत नाही आहे. इथे कॅमेरामध्ये आय डोंट नो की कसं ते ब्लिंक होतं आहे. तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित आहे. पण ते कॅमेऱ्यामध्ये ब्लिंक होतं, तर तसं काही नाही आहे. तुम्ही बिंदास परचेस करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. याच्यामध्ये खूप छान आहे. याच्यावर तुम्ही बघू शकता, त्याच्यावर त्यांनी इन्स्ट्रक्शन आपल्याला दिले आहे. मॅन्युअल बटन म्हणजे ऑन ऑफ करायचं आहे. रोटी डोसाला आपण पॉज बटन यूज करायचं आहे. ग्रेव्ही बटनला इन्क्रीज बटन, अजून रिसायडल हीट, कुकिंग टेम्परेचर अँड पॉवर, स्क्रीन डिक्रीज बटन, स्टर फ्राय बटनला टायमर बटन यूज करायचं आहे. स्लो कुक बटनला टेम्परेचर बटन, जसं इथे दिलेलं आहे तसं यूज करायचं आहे आपल्याला.